फोटोशॉप मध्ये कलर ग्रेडिंग कसं करायचे आज आपण शिकणार आहोत। सगळ्यात आधी फोटोला कॅमेरा फिल्टर मध्ये ओपन करून घ्यायचा आहे। इमेज मधला स्कायचा एक्सपोजर जास्त असल्यामुळे आपण एक्सपोजर कमी करून घेतला आहे आणि हायलाइट कमी करून घेतला आहे। आता आपण शॅडोज ओपन करून घेणार आहोत आणि व्हाईट आणि ब्लॅक सेट करून घेणार आहोत। इमेज मध्ये वॉर्म टोन देण्यासाठी केल्विन वाढून घ्यायचा आहे आणि काही कलरची इंटेन्सिटी कमी असल्यामुळे व्हायब्रन्स इन्क्रीज करून घेणार आहोत। आता आपल्याला कलर मिक्सरचा वापर करून कपलच्या कपड्यांचा सॅच्युरेशन वाढून घ्यायचा आहे आणि इमेज मधला नॉइज कमी करण्यासाठी डिनॉइज करून घ्यायचा आहे आणि ओव्हरऑल शार्पनेस वाढवण्यासाठी शार्पनेस वाढून घ्यायचा आहे। आता व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे रेडियल ग्रेडियंट मास्क तयार करून घ्यायचा आहे आणि त्याचा डीएस इन्क्रीज करून घ्यायचा आहे आणि वॉर्म टोन देण्यासाठी केल्विन इन्क्रीज करून घ्यायचा आहे। आता व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला लिनियर ग्रेडियंटचे मास्क तयार करून घ्यायचे आहेत। आता मास्किंगचा वापर करून आपण कपलच्या फेसचं एक्सपोजर बॅलन्स करून घेणार आहोत। आता त्याचप्रमाणे कपड्यांचा मास्क तयार करून एक्सपोजर बॅलन्स करून घ्यायचा आहे। तर या प्रोसेसचा वापर करून आपण कोणत्याही इमेजची कलर ग्रेडिंग करू शकतो। तुम्ही बिफोर आफ्टर चेक करू शकता। अशाच फोटोग्राफी रिलेटेड ट्रिक्स तुम्हाला पाहिजे असतील तर मला फॉलो करायला विसरू नका।